टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शंभूराजे देसाई साहेबांना 6 वाजता साताराला कार्यक्रम आहे, म्हणून मी जास्त वेळ घेत नाही। परंतु सर्वप्रथम राजा आपण समान्य रामनाथ भाईंच्या निमंत्रणाला आणि संजयजींचे निमंत्रण मानून आपण इथे आला। मी आपलं मनापासून स्वागत करतो, आपले आभार देखील मानतो। अधिक वेळ न घेता एवढंच बोलतो, ह्या चिंचवड गावाच्या भैरवनाथाच्या चरणी यायची माझी ही पहिलीच वेळ आहे। संजयजींना आम्ही गेली 8 वर्ष राजकीय आमचा संघर्ष होता। समान्य रामनाथ भाईंच्या पुढाकाराने, संजयजींच्या पुढाकाराने हा संघर्ष आम्ही आता कायमस्वरूपी संपवलेला आहे। आणि आता आजपासून जसं माझ्यासाठी जांगेगाव, तसं माझ्यासाठी आता चिंचवडगाव, जसं जांगेगावचा विकास रामनाथ भाईंनी आजपर्यंत केला, जसं खेड तालुक्याचा विकास केला, तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास करत असताना मी आणि संजयजी मिळून चिंचवड गावाचा देखील जांगेगावाच्या पेक्षा जास्त विकास करून दाखवण्याचा शब्द संजयजी मला शेवटी आपण दोघेही एकत्र आल्याच्यामुळे आपल्या मतदारसंघामधला प्रत्येक वाडी वस्त्यांमधला संघर्ष संपला। आज पक्ष तर वाढणारच आहे, परंतु कोकणामध्ये आपला सर्वांना कल्पना आहे, विकासाच्या दृष्टीने आपण कोकण महाराष्ट्राच्या उर्वरित भागापेक्षा नेहमीच मागे राहिलो। समान्य रामनाथ भाईंनी अनेक वर्ष विधिमंडळामध्ये कोकणाच्या विकासाकरता संघर्ष केला आणि आज आपलं कोकण हे विकासाच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकत असताना मतदारसंघामध्ये ज्यावेळेला संघर्ष संपतो त्यावेळेला नक्कीच विकासाला अधिक गती मिळते। आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या चिंचवड ग्रामस्थांच्या साक्षीने पुन्हा एकदा हेच सांगतो की आम्ही दोघेही एकत्र म्हणून ह्या मतदारसंघाचा विकास आम्ही नक्कीच चांगल्या गतीने करू, चांगल्या पद्धतीने करू। आणि त्याच्यामध्ये आमचे पर्यटन मंत्री साहेब नक्कीच त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलतील हा आमचा विश्वास आहे। आम्हाला आज मतदारसंघाचा आमदार म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये कोकणामध्ये असलेले कोकण किनारपट्टी, त्या कोकण किनारपट्टीला पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे। आणि आम्हाला आपल्याकडे एकच अपेक्षा आहे की आमची जेवढी समुद्र किनारे आहेत त्या आपण विकसित करून द्यावे, तर आवश्यक निधी आपण उपलब्ध करून द्यावा, एवढीच मागणी या व्यासपीठाच्या निमित्ताने मी आपल्याला करतोय। आणि आपण आमच्या ह्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानून इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।